नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया चिकन ग्रेव्ही, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे बघा। ह्याला पहिलं आपण थोडंसं शिजवून घेऊया। त्यासाठी बघा 1 चमचा हळद आणि ही मोठं मीठ आहे, यात आपण कालवून घेऊया। मोठं मीठ बघा एक मी चमचाभर घेतलेलं आहे। आता आपण हे सगळीकडे असं चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा आता आपण हळद आणि मीठ सगळं लावून घेतलेलं आहे आणि मी बघा टोप गरम करत ठेवलेला आहे बघा। त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे तेल टाकते आणि चांगलं गरम होऊन देते बघा। तेल बघा आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये बघा हा एक मोठा कांदा आहे, मी बारीक कापून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला चांगला लाल करायचा आहे। हे बघा आता असा लाल चांगला भाजायचा कांदा, हे बघा असा। आता ह्याच्यामध्ये आपण ना हे जी हळद आणि मीठ लावलेलं चिकन आपण हे टाकायचं। हे बघा आता मी ही चिकन टाकलेलं आहे। असं चांगलं हलवून घ्यायचं बघा। हे बघा आता हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि आपण ह्यामध्ये आता पाणी ओतायचं। आता मी गॅस थोडा बारीक केलेला आहे बघा। बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं खाली आणि वरचं पाणी गरम झालं की मग त्यात ओतायचं। हे पाणी बघा आता आपलं गरम होते, तर आपण हे साहित्य बाकीचं बघून घेऊया। 1 वाटी ही सुकं खोबरं आहे बघा, मी असं चांगलं तव्यावर भाजून घेतलेलं आहे। 1 गड्डी लसूण आहे, मी सोलून घेतलेला आहे। 2 इंच आलं आहे बघा, मी असे बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत। 2 चमचे सफेद तीळ आहेत, मी भाजून घेतलेले आहेत। 2 कांदे मोठे आहेत बघा, मी भाजून घेतलेले आहेत। 2 टमाटे आहेत, मी गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलेले आहेत बघा, आणि थोडीशी कोथिंबीर। आता एवढा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा आता हा मसाला मी मिक्सरला चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि हे आपण टोपावर बघा पाणी ठेवलं होतं। तर आता आपण हे चांगलं गरम झालेलं आहे बघा। तर आता आपण 1 ग्लास पाणी आहे बघा, 1 ग्लास पाणी वतते। आता थोडं हलवते, कारण मगाशी मी हे बघा आता मी ह्याच्यावर अजून 1 ग्लास पाणी वतणार आहे बघा। आपल्याला काय 1च ग्लास पाहिजे पाणी, पण नका मी अजून 1 ग्लास पाणी वतते। हे चांगलं गरम झालं की आपण काढू। हे बघा मगाशी 1 ग्लास पाणी वतलं होतं, हे 1 ग्लास पाणी आहे बघा। चांगलं गरम झालेलं आहे। हे बघा 2 ग्लास पाणी वतलेलं आहे। आता हे चांगलं उकळून द्यायचं बघा। आपल्याला काय जास्त चिकन शिजवायचं नाही आहे, कमी शिजवायचे, कारण आपण हे जी ग्रेव्ही चिकन बनवणार आहे त्यामुळे थोडं शिजवणार आहे मी। हे बघा आता हे चांगलं उकळलेलं आहे आणि चिकन आपलं बघा थोडं हलकंसं चांगलं शिजलेलं पण आहे। तर मी आता हे उतरून घेते बघा। हे बघा आता मी खाली उतरून घेतलेलं आहे। 1 कांदा मोठा असा बघा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण असा कापून घेतलेला आहे बघा। लसूण कांद्याची चटणी आहे, मीठ आहे, आपण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, पण थोडंसं मीठ आहे। आपल्याला थोडासा गरम मसाला पावडर लागणार आहे, धने जिरे पावडर लागणार आहे, थोडीशी मी हळद टाकणार आहे, तेजपत्ता टाकणार आहे, हिंग टाकणार आहे आणि काश्मीरी लाल मिरची आहे। आणि ही जी आपण मसाला मगाशी वाटून घेतलेला आहे साहित्य दाखवले, आणि फोडणीसाठी तेल। तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे बघा। त्याच्यामध्ये आपण हे 2 चमचे तेल टाकूया। चिकन म्हटलं की थोडं जास्तच टाकायचं बघा। तेल आपलं बघा चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते हे आणि 1 कांदा बघा असा कापून घेतलेला आहे। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। हे बघा आता हा कांदा बघा चांगला भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद टाकणार आहे, कारण आपण मगाशी शिजताना बी टाकली होती। तर 1 चिमूटभर हळद असेल। आता ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि जो आपण मिक्सरला बारीक केला आहे की नाही मसाला, तो आता आपण ह्याच्यात मसाला टाकूया। हे बघा
आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा बघा. हे बघा आता ह्या मसाल्याला बघा असं तेल सुटायला लागले बघा साईडनं. तर आपण हे आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा धने जिरे पावडर आणि 2 चमचे बघा आपल्याला गरम मसाला पावडर टाकायचे. मी गरम मसाला पावडरची व्हिडिओ बी टाकलेली आहे बघा. 2 चमचे गरम मसाला पावडर. ही काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा. कांदा लसणाची चटणी बघा तुमच्या चवीप्रमाणे तिखटाप्रमाणे घ्या, कमी जास्त. जर कांदा लसणाची चटणी जर नसेल तरी साधी मिरची पावडर जरी घेतली ना तरी चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता हे चांगला आपला मसाला ना मी 1-2 मिनटं झाले एकसारखं भाजत आलेले. तर आता जरा गॅस बारीक करते. आता हे बघा आपलं जे मगाशी मी टोपामध्ये चिकन शिजवलं होतं नाही, मी ह्यातलं थोडंसं पाणी काढणार आहे. हे बघा आता ह्या टोपामध्ये काढते बघा. बघा मी 2 ग्लास पाणी ओतलं होतं ह्याच्यामध्ये. तर हे 2 ग्लास आहेत बघा माझे. कमसे कम एक अर्धा लिटरपेक्षा जरा जास्त असेल हा. तर आता बघा आपल्या ह्या मसाल्याला बघा तेल किती चांगलं सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे आपण चिकन जे शिजवलं होतं ना ते बघा आता हे बघा सगळं त्यात टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे हलवून घेऊया चांगलं. हे बघा आता हे चिकन मी बघा सगळं चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा आपण शिजताना मगाशी मीठ टाकलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी थोडं अजून मीठ टाकते बघा. हे मोठं मीठ आहे. हे मोठं मीठ ना चवीला छान असतं आणि चांगलं पण लागतं हे. तर हे चांगलं हलवून घेते बघा. हे बघा आता हे आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढंच ठेवायचं. आता बघा मी एकदम गॅस बारीक केलेला आहे आणि आता हे मी एक बारीक गॅसवर 10 मिनटं ना चांगलं शिजवून देते. आपलं शिजलेलंच आहे चिकन, पण मसाल्यामध्ये अजून 10 मिनटं चांगलं शिजवून देते. हे बघा आता 10 मिनटं झालेले आहेत. मी बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा. आपलं चिकन बघा त्याला कलर बी बघा किती छान आलेला आहे आणि झालेलं पण नाही चांगलं. तर मी त्यात बघा आता एवढीच ग्रेव्ही ठेवलेली आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर जे आपण शिजवून घेतलं होतं ना पाणी ते घालायचं, दुसरं पाणी नाही घालायचं. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.